नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकी खूप रडत आहे. अवंतिकाच्या बाबतीत जे काही घडलं ती स्वतःला दोषी मानते आणि रडत असते. तेव्हा आता ऋषिकेश तिला समजावतो की हे बघ जानकी, जे काही घडत आहे त्यात तुझं काही चूक नाही आणि तू स्वतःला असा दोष वगैरे देऊ नको. त्यानंतर आता रडतच सारंग म्हणतो की अरे, अवंतिका वहिनीची जळून गेलेली बॉडी आपण खूप वेळ तशीच ठेवलेली आहे. फार वेळ आपण असं खरंच ठेवू शकत नाही, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आता त्यांचे बाबा सुद्धा आलेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला. तर ऋषिकेश म्हणतो की अरे पण सौमित्र नाही, अजून सौमित्र आलेला नाही, आपण तो आल्याशिवाय कसं काही करू शकतो. त्यावरती सारंग म्हणतो की हे बघ, मला तसे म्हणायचे नाही, परंतु आपल्याकडे फार वेळ नाही, फार तर फार आपण तासभर थांबू शकतो. त्यावरती डोळ्यामध्ये पाणी येत ऋषिकेश म्हणतो की सौमित्र लवकरात लवकर यायला हवा. आणि तेवढ्यात मात्र दाराशी सौमित्र आता इतका आनंदाने आलेला असतो. खूप काही गिफ्ट्स वगैरे घेऊन तो अवंतिका करत आत येतो. नाना त्याला म्हणतात की अरे हळू सौमित्र, हळूच. नानांच्या हातामध्ये काही गिफ्ट वगैरे असतात. आतमध्ये जेव्हा येतात तर आतमध्ये एक आता भयंकर दृश्य आता ह्या सौमित्राच्या समोर येते. सगळ्यांनी पांढरे कपडे आता घातलेले आहेत. जानकी, सुमित्रा यांनी पांढऱ्या साड्या नेसलेल्या आहेत आणि समोर अवंतिकाच्या फोटोला हार वगैरे लावलेला आहेत. आणि ते सगळं काही बघितल्यानंतर आता सौमित्राला एक प्रकारचा धक्का बसतो. त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तेवढ्यात नाना आता पुढे येतात. नाना आता होते अवंतिकाचा तो फोटो बघून आता हे सर्व काय आहे असं विचारतात. एक प्रकारचा धक्का त्यांना बसलेला असतो. आणि तेवढ्यात आता ऋषिकेश म्हणतो की नाना, अवंतिका आपल्याला सोडून गेली. हे ऐकल्यानंतर नानांना एक आता जबर धक्का बसतो आणि सौमित्रला सुद्धा. आणि तेवढ्यात नानांच्या छातीमध्ये जोराची चमक निघते आणि सगळेजण नाना नाना म्हणून घाबरतात आणि नानांना धरून उभं करतात. त्यानंतर आता सौमित्र जेव्हा हे सर्व काही पाहतो तर त्याला एक आता भयंकर चीड आलेली असते. हे सगळं बघून मात्र आपली अवंतिका आपल्याला सोडून गेली हे त्याच्या लक्षात येते आणि तो आता जबर धक्का त्याला बसलेला असतो. तेवढ्यात आता सौमित्र उभाच असतो. तो काही रिॲक्ट झालेला नाही अजूनपर्यंत. तेवढ्यात ऋषिकेश त्याच्या जवळ येतो आणि त्याला आधार देऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवणार. तोच लगेच सौमित्र बाजूला होतो आणि हा सगळा काय प्रकार आहे असे रिॲक्ट होतच विचारतो. लगेच मात्र ते गिफ्ट्स वगैरे आहे ते फेकून देत तो अवंतिकाच्या फोटो जवळ येतो. तो लावलेला जो हार आहे तो बाजूला काढतो आणि फेकून देत म्हणतो की अवंतिकाच्या फोटोला हार कोणी घातला असं विचारतो. रागाने लांब तो हार फेकून देतो आणि जोरात ओरडत म्हणतो की तो हार कोणी घातला. तेव्हा आता रडतच ऋषिकेश म्हणतो की अवंतिका आपल्याला सोडून गेली. त्यावरती ऋषिकेश आता असं म्हटल्यानंतर सौमित्र सारखा विचारतो की कुठे आहे अवंतिका, सांगा लवकरात लवकर, अवंतिका कुठे आहे. जानकी रडतच आता सौमित्रकडे बघत असते. मित्रा सुद्धा खूप रडत आहे. ती नानांजवळ बसलेली आहे. सगळेजण खूप रडतात. तेवढ्या सारंग पुढे येतो. सारंग आता सौमित्रला म्हणतो की ऋषिकेश दादा खरं बोललेला आहे, अवंतिका वहिनी आपल्याला सोडून गेली. तेवढ्यात आता सौमित्र खूपच सारंगवर भडकतो. तू काही बोलू नको सारंग, शांत राहा. दीपक, मला माहिती नाही, आताच्या आता मात्र मला अवंतिका आपल्या सगळ्यांच्या समोर उभी हवी आहे. कुठे आहे अवंतिका, सांगा लवकरात लवकर, अवंतिका कुठे आहे. तेव्हा अवंतिका कुठे आहे असं विचारल्यानंतर सगळ्यांना एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतो. जानकी रडतच पुढे येते आणि म्हणते की भाऊजी हे बघा, प्लीज शांत व्हा. आपली अवंतिका. पुढचा काही शब्द जानकीच्या तोंडातून निघतच नसतो आणि सौमित्र तर ऐकून घ्यायला तयारच नसतो. तो सारखा हेच विचारतो की माझी अवंतिका कुठे आहे आणि मला माहिती आहे की माझी अवंतिका याच घरामध्ये आहे. म्हणून तो अवंतिका करत रूम मध्ये तिला आवाज देतोय आणि तो अवंतिका करत वर बघत असतो. केव्हा अवंतिका बाहेर येईल आणि तेवढ्यात ऋषिकेश त्याचा हात धरतो आणि रडतच म्हणतो की सौमित्र प्लीज, अरे ऐकून घे. अरे सौमित्र, कोणीच खोटं नाही बोलत रे. अरे सौमित्र, अवंतिका आता आपल्यात नाही रे. अरे तिचं शरीर इतकं जळायला होतं तर काय सांगू तुला. तर लगेच सौमित्र विचारतो की जळाले होते म्हणजे. तेव्हा आता ऋषिकेश रडतच म्हणतो की नगरकर चौकातील एका गोडाऊनला आग लागली होती. त्या आगीमध्ये अवंतिका अडकली होती. हे ऐकल्यानंतर सौमित्र आता फार रडतोय. तेव्हा आता ऋषिकेश त्याच्या मिठीतून खूप रडत आहे. सगळेजण आता इतके रडतात. सौमित्र खूपच रडत असतो. परंतु लगेच तो ऋषिकेशला बाजूला करून विचारतो की अवंतिका गोडाऊन मध्ये कशाला गेली होती. तेव्हा कोणी काही उत्तर देत नाही तर सौमित्र परत विचारतो की दादा सांग, अवंतिका गोडाऊन मध्ये कशाला गेली होती. ऋषिकेश म्हणतो की सौमित्र हे बघ, परंतु लगेच सौमित्र म्हणतो की एक सेकंद, तू काहीच बोलू नकोस. जिने मात्र अवंतिकाला सांभाळण्याची जबाबदारी घेतली होती तिलाच हा प्रश्न मी विचारतो. म्हणून तो जानकीकडे रागाने बघत असतो. तो जानकीच्या समोर येऊन विचारतो की हे सर्व काय झालं आणि खूप जोरात ओरडतो की तू तर प्रॉमिस केलं होतं की तू अवंतिकाची काळजी घेशील म्हणून. हे बघ, तुझ्या विश्वासावर मी एक दिवस माझ्या अवंतिकाला इथे ठेवून गेलो होतो. फक्त एक दिवस तू तुझी जबाबदारी पार पाडू शकली नाहीस का. आता जानकीकडे काही उत्तर द्यायलाच नसते.
तेव्हा आता जानकी म्हणते की भाऊजी, परंतु सौमित्र म्हणतो की मला काही एक ऐकायचं नाही, एकही शब्द तू बोलू नकोस, काही ऐकायचं नाही, मला तुझं एक्सप्रेशन काहीही नकोय. तो अवंतिकाच्या फोटोकडे बघत खूप रडत आहे, इतका रडत आहे की माझी अवंतिका प्रेग्नेंट होती, आम्ही दोघंही आई बाबा होणार म्हणून मी तिला माझ्या जीवाच्या पलीकडेही जपलं होतं. खरंच मला असं आजूबाजूला कोणीही नको होतं की जेणेकरून माझ्या अवंतिकाला आणि माझ्या बाळाला त्रास होईल, म्हणून मी माझ्या अवंतिकाला खूप जपत होतो. आता सौमित्रचं एक एक बोलणं ऐकून सगळ्यांना फार आता रडायला येत असतं. सगळेजण इतके अवंतिकाच्या ह्या शोकात रडत आहे. सगळ्यांना फार एक मोठा धक्का आणि एक खूप मोठा दुःखाचा डोंगर आता ह्या रणदिव्यांच्या घरावर कोसळलेला असतो. आता ह्या सगळ्याला मात्र सौमित्र सगळ्यांना जबाबदार मानतो आणि म्हणतो की शेवटी तुम्हाला हवं होतं तेच तुम्ही केलं. तो जानकीच्या समोर येतो आणि म्हणतो की माझी अवंतिका आणि माझं बाळ या जगात नाही, या सगळ्याला वहिनी तू जबाबदार आहे, तुझ्यामुळे माझी अवंतिका मला सोडून गेली. जानकीला आणि घरातील सगळ्यांना मात्र सौमित्रचं हे बोलणं ऐकून आता एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण आता सौमित्र सगळ्याला जबाबदार जानकीला मानत असतो. खूप जोरात ओरडत म्हणतो की आज तुझ्यामुळे वहिनी मी त्यांना हरून बसलो. सौमित्र खूप जोरात ओरडत असतो आणि रिॲक्ट होतोय. सगळेजण आता खूप घाबरतात कारण त्याने सगळे आरोप जानकीवर केलेले आहेत. खूप मोठा धक्काच बसलेला असतो. सुमित्रा, नाना हे खूप रडत आहेत. सौमित्र म्हणतो की काय झालं जानकी वहिनी, धक्का बसला का तुला? आणि हे सगळं काही बघून माझ्या आतमध्ये काय होतं वहिनी तुला माहिती आहे का? मग मी तुला म्हटलं होतं की मी तिला घेऊन जातो माझ्या सोबत म्हणून, तुला बोललो होतो ना. तेव्हा आता जानकी फक्त रडत मान डोलावते की हो 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 करत असते आणि ती खूप रडत असते. तोंडातून काही शब्द निघत नसतो कारण अवंतिका जाण्याचा एक खूप मोठा धक्का तिला सुद्धा बसलेला असतो. पण आता खरंच आपण ह्या सगळ्याला जबाबदार आहोत. आपण ह्या अवंतिकाची जबाबदारी आपल्या स्वतःवर घेतली होती. सौमित्र भाऊजींना तसं प्रॉमिस केलं होतं म्हणून ती स्वतःला सुद्धा दोषी मानत असते. त्यानंतर पुढे सौमित्र म्हणतो की हे बघ, तू काय म्हणाली होतीस, तू तर म्हणाली होतीस की नका नेऊ, मी तिची काळजी घेईल, अवंतिकाची जबाबदारी तू स्वीकारली होती. तेव्हा आता जानकी जाता वेळी जे म्हणलेली असते की तुम्ही निश्चिंत जा, मी आहे, मी अवंतिकाची जबाबदारी घेईल, तुम्ही काही काळजी करू नका, हे सगळं बोलणं आता सौमित्र आठवून देतो आणि सगळ्यांना ते आठवते. आणि सौमित्र रडतच विचारतो की तू तर जबाबदारी घेतली होती, सांग ना हे सर्व काय घडले, हे सगळं जे काही घडले ना या सगळ्याला जबाबदार मी तुला ठरवणार आहे. आणि तरी सुद्धा इतकं सगळं काही घडून गेलं, मग मी तुला जबाबदार का ठरवायचे नाही, असं जापतो जानकीला विचारतो. तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतो कारण जानकीवर आता सौमित्र सगळे काही आरोप लावत असतो. आणि सौमित्र पुढे म्हणतो की वहिनी तुला माहिती आहे का, आई नाना आणि सगळ्यांच्या म्हणजे नंतर या सगळ्यापेक्षा या घरामध्ये मी तुला सगळ्यात जास्त रिस्पेक्ट दिलेला आहे आणि अवंतिकाच्या मनात सुद्धा तुझ्याविषयी वेगळीच जागा होती. पण आज वहिनी तुझ्यामुळे त्या दोघांचा जीव गेलेला आहे, ह्या सगळ्याला जबाबदार तू आहेस. जानकीला नक्की काय बोलावं काहीच कळत नसतं. जानकी फक्त आता ऐकून घेते आणि रडत असते. एक प्रकारचा मोठा धक्का तिला सुद्धा बसलेला आहे, ती सुद्धा पूर्णपणे शॉक होते. ऋषिकेशला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. सारंगला सुद्धा सगळेजण आता सौमित्रचं हे बोलणं ऐकत असतात आणि सौमित्राची जी अवस्था झालेली आहे ती सगळ्यांचीच होते. सगळेजण आता अवंतिकासाठी खूप रडत आहेत. सौमित्र रडतच पुढे म्हणतो की वहिनी ही गोष्ट मी आयुष्यभर नाही विसरणार. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, परंतु जानकी लगेच आता पुढे येते आणि म्हणते की सौमित्र भाऊजी, पण सौमित्र आता एकही शब्द जानकीला बोलूनच देत नसतो आणि म्हणतो की हे बघ वहिनी मी तुला कधीच आयुष्यामध्ये माफ नाही करणार. तेवढ्याच सौमित्राची ती अवस्था बघून ऋषिकेश सारंगला पटकन पाणी आणायला सांगतो. सारंग धावतच जातो आणि ऋषिकेश सौमित्राच्या जवळ येतो आणि म्हणतो की हे बघ सौमित्र, अरे नको ना तू इतका स्वतःला त्रास करून घेऊस, अवंतिकाच्या बाबतीत जे काही झालं ते एक खूप मोठा अपघात होता. तेव्हा सौमित्र रडत असतो आणि विचारतो की कसला अपघात आणि कशी गेली आता अवंतिका गोडाऊन मध्ये, अवंतिका स्वतःहून गोडाऊन मध्ये गेली का, नक्की काय झालं होतं, जेव्हा ती तेथे गेली होती तेव्हा तुम्ही तिला का थांबवलं नाहीस, आणि प्लीज माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या ना कोणीतरी. सौमित्र खूप रडतच आता हे सर्व म्हणत आहे आणि आता त्याला एक प्रकारचा धक्काच बसला. त्याला आपल्या अवंतिकाची काळजी वाटते. नक्की काय माझी अवंतिका मला सोडून गेली हे मान्य करायला तो तयारच नसतो. खूप असा रिॲक्ट तो होतोय. सौमित्र जोरजोराने ओरडतोय, का माझ्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे नाही, बोला ना, द्या ना उत्तर, म्हणून मोठ्याने ओरडतो. तेवढ्यात आता सारंग रडतच म्हणतो की दादा अरे प्लीज स्वतःला सांभाळ, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. हे बघ दादा, अरे तुझा त्रास नाही बघवर, आणि हे बघ दादा तू पाणी पे. परंतु आता जेव्हा सारंग त्याच्या हातामध्ये ग्लास देतो तर तो काचेचा ग्लास मात्र सौमित्र जोरात फेकून देतो. सगळीकडे काचाही काचा होतात. सौमित्र खूपच रिॲक्ट होत आहे आणि त्याचा राग आणि तो फुटलेला ग्लास बघून जानकी आता धक्क्याने पाहत असते.
सगळीकडे काचाही काचा होतात. तेव्हा मात्र आता सौमित्राला शांत करायचं कसं हेच कोणाला काही कळत नसतं. आणि त्याच वेळेस ऋषिकेश समोर येतो आणि सौमित्र असे म्हणतो. तेव्हा मात्र आता सारंग बिचारा आता ते काचा आहे तर ते गोळा करायला येतो. तो खाली बसतो आणि ते काचा गोळा करत असतो. सगळेजण सारंगकडे बघत असतात आणि सौमित्र तर रागाने रिॲक्ट होतोय. आणि सौमित्र आता सारंगच्या समोर येतो आणि म्हणतो की अरे खरंच तुला माझ्या बायको गेल्याचं इतकं दुःख होत आहे का? खरंच माझं इतकं दुःख तुला वाटतं का? माझी काळजी वाटते का? अरे तर मला तर असं वाटतंय की तुझ्या बायकोला आणि तुला तर सगळ्यात जास्त आनंद झाला असेल कारण माझी अवंतिका मला सोडून गेली याचा. आता सगळ्यांना एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतो. सारंग म्हणतो की दादा अरे तू काय बोलतोस? मित्र रागाने म्हणतो की अरे मी तर बोललो तर तुला खटकलं का? आणि हे बघ तुझी बायको या घरात आली होती ते सुद्धा मला खटकलं होतं. त्या बाईने आजपर्यंत तुझा अपमान केला तर तिचा मान सन्मान तुझ्यासाठी जास्त महत्वाचा होता. अरे पण या सगळ्यामध्ये माझ्या अवीची काय चूक होती? तुझ्या बायकोने मात्र माझ्या अवीला का मारलंस? तिनेच हे सर्व केलेलं आहे. म्हणून आता सौमित्र ऐश्वर्याकडे वळलेला असतो आणि ह्या सगळ्याला ऐश्वर्याला तो कारणीभूत ठरतो की तिनेच माझ्या बायकोला मारलं असेल. तेव्हा मात्र आता लगेच सारंग म्हणतो की अरे दादा तू काय बोलतोस? तू ऐश्वर्यावर आरोप करतोयस. आणि तेवढा सौमित्र आता जोरात भडकतो. तुझ्या ऐश्वर्यावर नाही तर तिच्यावर आणि तुझ्यावर तुमच्या दोघांवर मी आरोप करत आहे. तेव्हा आता सौमित्र इतका भडकलेला असतो आणि तो सारंग आणि ऐश्वर्या या दोघांवरही आरोप करत असतो. परंतु आता सारंगला सुद्धा राग येतोय. सारंग जोरात ओरडतो की भास्कर दादा तुझं हे आरोप वगैरे करणं. अरे तू नक्की काय बोलतो? जरा भानावर ये. भान ठेव बोलण्याचं जरा. अरे ज्यांच्यावर तू आरोप करतो त्या ऐश्वर्या घरामध्ये आहे का याचं भान ठेव आणि डोळे उघडून बघ. ऐश्वर्या तुला कुठे दिसतात का? काल रात्रीपासून ऐश्वर्या गायब आहे हे ऐकल्यानंतर सौमित्राला आणखीनच धक्का बसतो. ऐश्वर्याचं काय बरं वाईट झालं ते सुद्धा आपल्याला माहिती नाही. आणि हे बघ मी हात जोडतो तू काही पण बोल परंतु ऐश्वर्यावर आरोप करू नकोस. आणि त्या उगाच नाही अवंतिका वहिनीच्या काळजीने बाहेर गेल्या होत्या. त्यांना शोधायला त्या बाहेर गेल्या होत्या आणि त्या अजून सुद्धा आलेल्या नाहीत. त्यांचा काही तपास नाही की ऐश्वर्या कुठे गेल्यात काय झालं आणि तू तर त्यांच्यावर आरोप करतोय. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे ती कुठून शोधून आणणार आहे? तिला जे करायचं होतं तर तिने ते केलेलं आहे आणि आता यापुढे ती पाऊल सुद्धा या घरात ठेवणार नाही लक्षात ठेव. तेव्हा आता जानकी ह्या दोघांचं सगळं काही बोलणं ऐकून घेते परंतु अजूनपर्यंत जानकीला धक्केच बसत असतात आणि सौमित्र वारंवार आरोप करत असतो की ऐश्वर्यानेच हे सर्व केलेलं आहे म्हणून. त्यानंतर सारंग आता सौमित्रला विचारतो की तुला नक्की काय म्हणायचं आहे? तर सौमित्र खूप जोरात ओरडत म्हणतो की मला हेच म्हणायचं आहे तुझ्या अवंतिकाचा जीव मात्र तुझ्या ऐश्वर्याने घेतलेला आहे आणि आता मात्र ती ऐश्वर्या पळून गेलेली आहे. तर तेव्हा आता सगळ्यांना आणखीनच धक्का बसतो. सौमित्र जे काही बोलतो ते सौमित्रचं बोलणं मात्र कुणालाही मान्य नसतं. सारंगला फार राग येतो. सारंग जोरात ओरडत म्हणतो की बाद झालं तुझं बोलणं. उगाच वाटेल ते बोलू नकोस दादा तू. तेव्हा आता सौमित्र आणि सारंग या दोघांमध्ये झटापट सुरू होते. सौमित्र डायरेक्ट आता सारंगवर धावून जातो. त्याची गचंडी धरतो आणि म्हणतो की आवाज वाढून बोलू नकोस. जे काही मी खरं आहे ते बोलतोय. सौमित्र खूपच रिॲक्ट होत असतो. ऋषिकेश त्याला धरतो की सौमित्र शांत हो. दीपक सौमित्र तू त्याला सोडून दे प्लीज शांत हो. म्हटलं ना मी त्याला म्हणून ऋषिकेश जोरात ओरडतो आणि सौमित्रला बाजूला घेतो परंतु तरी सुद्धा सौमित्र आरोप करतच असतो. तुझी बायको आहे ना या घरातील सुख आणि समाधान आनंद हिरावून घेणारी होती. शेवटी तिने तेच केलेलं आहे. ठरून तिने हे सर्व केलं असेल आणि अवंतिकाला सुद्धा ठरूनच तिने त्या गोडाऊन मध्ये नेलं असेल आणि तिचा जीव घेतला असेल आणि रडत असतो. तेव्हा सारंगला फारच राग येतो. सारंग म्हणतो की भास्कर अरे काय बोलतोस तू? तुला पटते का? तू नक्की ऐश्वर्यावर कसले आरोप करतोयस? आणि हे बघ अवंतिका वहिनीचं हे असं झालं म्हणून मी शांत होतो. मी काही बोलत नसतो परंतु तरी सुद्धा तुझं अति होत चाललेलं आहे. अरे भान आहे का तुला बोलण्याचं? काय बोलतोस तू? हे बघ अवंतिका वहिनीचं जर असं काही करायचं असतं तर ऐश्वर्या तिच्या मागे मागे गेल्या असतात का? त्यांना काळजी होती म्हणूनच ते गेलेत ना. आता सौमित्र म्हणतो की हे बघ अरे ती ऐश्वर्या आहे आणि तुला माहिती नाही की ती बाई किती हुशार आहे. तिच्या डोक्यामध्ये काय चालतं हे सारंग तुला कधीच कळणार नाही. तू सुद्धा तेवढाच मूर्ख आहे. आता सौमित्र तर आवाज चढूनच बोलतोय परंतु सारंग आता जोरानेच रिॲक्ट होत म्हणतो की गपरे तू. तेव्हा आता नानाही खूप ओरडतात की सारंग अरे काय चाललं तुझं? सौमित्र कोणत्या अवस्थेतून जातो याचा विचार कर. हे बघा मी तुमच्या दोघांनी समोर हात जोडतो की तुम्ही शांत बसा. वेळ काय काळ काय याचं भान ठेवा. सौमित्र म्हणतो की नाना अहो त्या ऐश्वर्याने ह्या सारंगला इतकं घोळात घेतलेलं आहे म्हणून तो शेवटी तिचीच भाषा बोलणार. परंतु आता मी शांत नाही बसणार तर तुम्ही ऐश्वर्याच्या विरोधात मात्र पोलिसात कंप्लेंट करणार आहे. तर सौमित्र असं म्हटल्यानंतर आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसतो. सगळेजण आता कुजबुज करायला सुरुवात करतात की सौमित्र भाऊजी तुम्ही हे सर्व काय करतात? जानकीला सुद्धा
धक्का बसतोय। जेव्हा पोलीस ऐश्वर्याला पकडतील तेव्हा सर्व सत्य काय आहे ते सगळ्यांच्या समोर येईल। तेव्हा सुमित्रा डोक्याला हात लावून घेते आणि तिला सुद्धा खूप टेन्शन येते। तर नाना सौमित्राला समजवण्याचा प्रयत्न करतात की सौमित्र, अरे प्लीज जरा तोंडाला आवर घाल, अरे सगळ्यात अगोदर काय घडलेलं आहे ते तरी जाणून घ्यायला नको का? ए ऋषिकेश, अरे तू तरी समजाव याला नक्की काय आहे ते, समजाव त्याला की काय घडलं होतं म्हणून। आता रडतच ऋषिकेश सांगायला सुरुवात करतो की मी आणि जानकी काल पोलीस स्टेशनला गेलो होतो। जेव्हा तिकडून आम्ही घरी आलो तेव्हा मला कळाले की अवंतिका गायब आहे म्हणून, आणि आम्ही सगळेच जण तिला शोधण्यासाठी घराच्या बाहेर गेलो होतो। आम्ही खूप तिला शोधलं पण ती कुठेही सापडली नाही। आम्ही घरी सगळेजण परत आलो पण ऐश्वर्या अजूनपर्यंत घरी नाही आलेली। सकाळी पोलीस घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं की नगरकर चौकामध्ये एक बॉडी सापडली। त्यांनी त्या जळालेल्या साडीचा तुकडा दाखवला, ती अवंतिकाची साडी होती आणि जानकीने ती साडी ओळखली। त्यावरून कळाले की जे काही वाईट घडलेलं आहे तर ते आपल्या अवंतिकाच्या बाबतीतच घडलेलं आहे। तेव्हा आता हे ऐकून मात्र सगळेजण आणखीनच खूप रडत आहे। सौमित्र तर खूपच रडतोय। जेव्हा त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा डॉक्टरांनी तेथे सांगितलं की अवंतिकाची बॉडी पूर्णपणे जळालेली आहे, तिचे अंतिम संस्कार मात्र 2-3 तासात करावे लागतील। आम्ही सगळ्यांनी मात्र तुम्हाला फोन करण्याचा खूप ट्राय केला पण कुणाचेही फोन लागत नव्हते। सौमित्र, खरंच आम्ही तुम्हाला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला होता परंतु कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला। आता सौमित्र रडतच म्हणतो की दादा, अरे माझ्यासाठी का तुम्ही थांबला नाहीत, कामाची वाट बघितली नाही, मला शेवटचं माझ्या अवंतिकाला का भेटून दिले नाही तुम्ही? अरे दादा, तिच्या पोटामध्ये आमचं बाळ होतं। सौमित्र खूपच रडत असतो। एकदा तरी मी त्यांच्या अंगावर शेवटचा हात फिरवला असताना रे, ते सुद्धा तुम्ही माझ्या नशिबी नाही येऊन दिलं। म्हणून आता जानकी ऋषिकेशच्या जवळ येते आणि खूप रडत असते आणि सौमित्र तर खूपच रडत आहे। सगळ्यांना तो रडायला लावतो आणि सगळेजण आता खूप रडत असतात। सौमित्र आता म्हणतो की खरंच तुम्ही किती निर्दयी लोक आहात रे, कधीही तुम्हाला सगळ्यांना कुणालाच माफ नाही करणार। आजपासून मी तुमच्या सगळ्यांसाठी मेलो आहे। हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना आणखीनच धक्का बसतो कारण सौमित्र जे काही बोलतो ते खूप जिव्हारी आता सगळ्यांच्या लागलेलं असतं। सौमित्र रडतच पुढे म्हणतो की तुम्ही सगळेजण माझ्यासाठी मेलात आणि मी तुमच्यासाठी मेलो। ऋषिकेश म्हणतो की सौमित्र, आता नाना सुद्धा सौमित्राला समजायला जातात तर सुमित्रा ओरडते। सुमित्रा म्हणते की अरे सौमित्र, तू काय बोलतोस, तुला कळतं का तू काय बोलतोस? शांत हो बाळा, शांत हो। सुमित्रा सुद्धा रडतच त्याला समजावते। सौमित्र म्हणतो की नाही, आता यापुढे मी कुणाचं काहीच ऐकून घेणार नाही, जे मला हवं आहे तर तेच मी करणार आहे, मी कुणाचं ऐकणार नाही म्हणजे नाहीच। अवंतिका माझ्या आयुष्यामध्ये नाही, आता माझी अवंतिका मला सोडून गेली आणि जिथे माझी अवंतिका नाही तर तेथे मला सुद्धा थांबायचं नाही। लगेच आता जो काही फुटलेला ग्लास आहे तर त्याची काच मात्र आता हा सौमित्र उचलतो आणि तो आपल्या हातावरती काच मारून घेणार, तोच लगेच सगळेजण सौमित्राला धरतात। सौमित्र ऐकायला काही तयारच नसतो। सौमित्र आता ती काच आपल्या हातावर मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार असतो। सगळेजण सौमित्र सौमित्र म्हणून आता त्याला धरतात। सारंग, ऋषिकेश, जानकी सगळेजण आता सौमित्राचा हात धरतात। सौमित्र ऐकायला तयारच नसतो। सौमित्र जोरात ओरडतो की सोडा मला। जानकी, नाना, सुमित्रा यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण हा सौमित्र सुद्धा आता आपला जीव द्यायला निघालेला असतो। सगळेजण सौमित्राला अडवण्याचा इतका प्रयत्न करत आहे पण तरी सुद्धा काही सौमित्र ऐकायला तयारच नसतो। तो मात्र ती काच घेऊन आपल्या हातावर मारण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच आता एखादा काही असा भयानक चमत्कार होतो म्हणजे ऐश्वर्या दाराशी येते आणि ऐश्वर्या दाराशी आल्या क्षणी मात्र ती जोरात ओरडते की थांबा। तेव्हा आता थांबा म्हटल्यानंतर सगळेजण तिच्याकडे पाहत असतात की नक्की काय झालं असेल आणि ऐश्वर्याच्या म्हणजे राखेचे जे काही आता हे डाग वगैरे आहे, पूर्ण राख वगैरे आहे तिच्या अंगाला लागलेली असते। ऐश्वर्याने थांबा असं म्हणून हात पुढे केलेला असतो आणि सगळेजण धक्क्यानेच ऐश्वर्याकडे बघत असतात आणि तोच आता सौमित्राच्या हातात जी काही काच आहे आणि सौमित्राचा हात सगळ्यांनी धरलेला आहे तर ऋषिकेश आणि सारंग यांचा तो हात सुटतो। ऐश्वर्या फक्त आता हात अगदी असा थांबा म्हणून उभी असते। सगळेजण तिच्याकडे पाहतच असतात। ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि ऐश्वर्या रडत असते आणि तेवढ्यात सौमित्र ऐश्वर्याकडे खूप रागाने बघत असतो। तेवढ्यात सौमित्र मात्र रागाने आता ह्या ऐश्वर्याच्या अंगावर धावून जायला निघतो। तेव्हा सारंगला मात्र आपल्या ऐश्वर्याला बघून आनंद होतो, त्याचा चेहरा खुलतो आणि तोच वेळेस सौमित्र आता अंगावर धावून जाणार तर ऐश्वर्याच्या मागून अवंतिका येते। अवंतिकाच्या डोक्याला मार वगैरे लागलेला असतो, पट्टी वगैरे केलेली असते आणि अंगावर शाल असते। आता मात्र अवंतिकाला बघून आता सगळ्यांना एक प्रकारचा आणखीनच धक्का बसतो। सगळेजण पूर्णपणे शॉक होतात परंतु सगळ्यांना एक प्रकारचा आनंद सुद्धा झालेला असतो। आनंदाचा धक्का मात्र आता त्यांना सगळ्यांना बसलेला असतो आणि
आणि आता मात्र सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना अवंतिका घरामध्ये परत आल्याचा खूप मोठा आनंद झालेला असतो. तेव्हा सगळेजण आता खूप खुश होतात, कारण अवंतिकाला काही झालेले नाही. तिचा फक्त एक मोठा अपघात हा तिच्या जीवावर बेतलेला असतो. आणि तेवढ्यात मात्र आता सौमित्र तरीसुद्धा ऐश्वर्यावरच आरोप करत असतो. काही झाले तरी ह्या सगळ्याला आता म्हणजे माझ्या अवंतिकाला बाहेर जाण्याला ही ऐश्वर्याच जबाबदार आहे असं तो सगळ्यांच्या समोर म्हणत असतो. आणि सगळ्याला तो आता ऐश्वर्याला दोषी मानत असतो. तेव्हा मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अवंतिकाला घरात आणलं जातं. अवंतिका घडलेला सर्व काही प्रकार सांगते, पण तोच आता सौमित्र म्हणतो की म्हणजे माझी अवंतिका ऐश्वर्याच्यामुळे घराच्या बाहेर गेली, म्हणजे त्यामुळे माझ्या अवंतिकावर हे सगळं बेतलेलं आहे. तर आता या घरामध्ये फक्त एकतर आम्ही राहू शकतो किंवा ही राहू शकते. आता जानकी ऐश्वर्याला म्हणते की हे बघ ऐश्वर्या, आपल्याला काहीतरी करावं लागेल, आपल्याला हे सगळं जे काही आहे तर ते थांबवावं लागेल. मला खरंच सुचत नाही की नक्की मी काय करू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की माझ्याकडे एक पर्याय आहे. जे कोणी काही घडत आहे ना तर त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे. म्हणजे आता हे सगळं सयाजीराव करत आहे, म्हणून आता ऐश्वर्या स्वतःच्या बापाचा बंदोबस्त करण्याचं ठरवते. मात्र जानकीला हे सर्व ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो. जानकी आता ऐश्वर्याकडे पाहतच असते. तेव्हा मित्रांनो, आता अवंतिका तर घरी आलेली आहे. सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि सौमित्राला आता त्याची अवंतिका मिळालेली आहे. सुमित्रा, नाना यांना सगळ्यांना फार आता आनंद झालेला असतो. परंतु ऐश्वर्या आता हे सगळं सयाजी करत आहे, म्हणून त्या सयाजीला चांगला धडा शिकवायला निघालेली असते. तर जानकी मित्रांनो यामध्ये तिची साथ कशी देईन आणि हे सर्व कसं होईल हे पाहायला विसरू नका. तोपर्यंत मात्र मित्रांनो, धन्यवाद.